नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे जय घोरपडे याला खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण इथे संग्राम रुचिताचा नवरा निघालेला असतो. त्याच्यामुळे इथे आता जय म्हणत असतो की अरे वा दवा दफ्तर, तू तर खूपच जास्त जवळचा निघालास, आणि त्याला हात मिळवत असतो. तेव्हा इकडे आता दवा दफ्तर म्हणजे संग्राम म्हणत असतो की तुम्ही मला सांगा, हे बघा जय सर, तुम्ही हे औषध घरामध्ये कुणाला देत नाही ना? हे औषध तुम्ही दुसरं कुणाला तरी देताय ना? तेव्हा इकडे आता उमा आलेली असते आणि ती म्हणते की जावई बापू, तुम्ही कुठल्या औषधाबद्दल बोलताय? तेव्हा इकडे उमा हे सुद्धा विचारते की तुम्ही दोघेजण एकमेकांना कसे काय ओळखता? तेव्हा इकडे आता काय बोलावं काही कळत नाही. संग्राम आता गप्पच बसलेला असतो. त्याच्यानंतरला इकडे जय म्हणत असतो की आम्ही दोघेजण कसे काय ओळखतो एकमेकांना? सांगा ना, सांगा जावई बापू. तेव्हा इथे संग्राम आता काही बोलत नाही. तेव्हा उमा म्हणत असते, काय झालं जावई बापू, तुम्ही दोघेजण एकमेकांना कसे ओळखता आणि कुठल्या औषधाबद्दल बोलताय? तेव्हा जय म्हणतो की एक मिनिट जी मी सांगतो तुम्हाला. अहो, तुमच्या जावई बापूंचा ट्रॅव्हल एजन्सी याचा बिझनेस आहे, बरोबर की नाही? म्हणजे आम्हाला जरी कुठेही जायचं असेल, आमच्या डिपार्टमेंटमधून कुणालाही कुठेही जायचं असेल ना, तरी हे आम्हाला तिकीट अरेंज करून देतात. आणि नुसतं तिकीट अरेंज करत नाही, तर आम्हाला त्याच्यावरती डिस्काउंटसुद्धा अगदी व्यवस्थितरीतीने देतात. तेव्हापासूनच आमची ओळख आहे, हो की नाही? तेव्हा इथे संग्राम म्हणतो, अगदी बरोबर. मी यांची तिकीटं अरेंज करून देतो. आणि संग्राम म्हणतो की बरं झालं याने व्यवस्थितरित्या सगळं काही सांभाळून घेतलं, नाहीतर आता माझं काही खरं नव्हतं. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो, पण बघा ना, संग्राम हे सगळं सांगायला किती घाबरतायत. तुमचं काम आहे ते. अहो, तुम्ही लोकांना कसं व्यवस्थितरित्या त्यांना जिथे जायचं आहे तिथे पोचवता. ज्याला आयुष्यातून सुद्धा कायमचं कुठेतरी निघून जायचं असेल ना, त्या ठिकाणी सुद्धा हे व्यवस्थितरित्या पोचू शकतात, बरोबर की नाही? तेव्हा संग्राम खूपच जास्त घाबरतो. कायमचं कुणाला पोचवायच्या गोष्टी चालल्यात हे आता संग्रामला काही कळत नसतं. तेव्हा उमा म्हणते, जावई बापू, अहो तुम्हाला घाबरायची काय गरज आहे? तुमचं कामच आहे ते, आणि तुम्ही तुमचं काम व्यवस्थितरित्या करताय. तेव्हा उमा विचारते, पण एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं. तुम्ही सांगितलं नाही की तुम्ही कुठल्या औषधाबद्दल बोलत होता? असं विचारल्यानंतर इथे आता दोघेही खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, शशिकाला म्हणत असते की आता तुम्ही दोघंजण मला सांगा मामा, आणि इथे नानांना म्हणत असते कार्यक्रम कसा झाला? तेव्हा इथे मामा म्हणतात कार्यक्रम उत्तमच झाला. शशिकाला म्हणते कसं असतं ना, म्हणजे मी सगळी तयारी केल्याशिवाय घरामध्ये एकसुद्धा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकत नाही. बघितलं ना, जेव्हा मी उभे राहिले तेव्हा सगळी तयारी करून घेतली आणि ती उत्तमसुद्धा झाली. तेव्हा मामा म्हणतात अगदी बरोबर, आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मंजिरी खुश आहे, हो की नाही? कार्यक्रम तर व्यवस्थित साजरा झालाच, पण आपली मंजिरीसुद्धा खुशच आहे. त्यानंतरला तिथे इश्की आहे, त्याने म्हणत असते, अगं मम्मी, आता बघ ना इकडे म्युझिक सिस्टमसुद्धा सुरू झालेलं आहे, सगळी तयारी करून ठेवली आहे. मग आपण सगळेजण अजून डान्स का नाही करत? डान्स केल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होतो का? तेव्हा इकडे शशिकला म्हणते, हे बघा, हिचं काहीतरी वेगळंच असतं. हिला डान्स केल्याशिवाय, उड्या मारल्याशिवाय हिचं काही मन भरत नाही. कर बाई कर, तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, किती डान्स करायचा आहे ते कर. तेव्हा इकडे आता इश्की म्हणत असते, मम्मी, मला काही एकटीला डान्स करायचा आहे का? आपण सगळेजण छान एकत्र डान्स करणार आहोत, हो की नाही दीदी? तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते की अगदी बरोबर, आणि आपल्या निखिलला सुद्धा तेच हवं आहे, हो की नाही निखिल? तेव्हा निखिल म्हणतो, मी तर डान्स करणारच आहे, पण आधी सुरुवात कोण करणार आहे? तेव्हा शशिकला म्हणत असते, इश्की, चल तुझ्यापासून सुरुवात करूया, तू आधी डान्स कर. तेव्हा इश्की म्हणते, नाही या, सुरुवात माझ्यापासून नाही, सुरुवात आपण दुसरं कुणापासून तरी करूया. मम्मी तू सांग, कुणापासून सुरुवात करायची? तेव्हा निखिल म्हणतो की घ्या, म्हणजे आता सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करायचं. सुरुवात कोण करणार हे सुद्धा तूच ठरवणार आहेस का? तेव्हा इथे इश्की म्हणते, हां मग मी ठरवणार नाही, नाहीतर मम्मा ठरवणार. मम्मी तू सांग ना, कोण करणार पहिली सुरुवात? तेव्हा शशिकला म्हणते, बाई, तुम्हाला कुणाला सुरुवात करायची आहे ना ते तुम्ही करा, तुम्हाला काय नाचायचं आहे ते तुम्ही नाचा. तेव्हा इकडे इश्की म्हणत असते की आज सुरुवात माझ्यापासून नाही, तर आपल्या मंजिरीपासून होणार आहे. मंजिरी,
आधी तू डान्स करायचं, आज तुला बरं वाटते की नाही, म्हणून तू आज डान्स करायचं, त्याच्यानंतर आम्ही सगळेजण करणार. त्यानंतरला इकडे मंजिरी म्हणत असते, नाही नको नको, मी काही डान्स वगैरे करणार नाही आहे, माझ्याने नाही होणार, तुम्ही सगळेजण करा ना, मी बघते आणि मी तुम्हाला साथ देते. तेव्हा इथे इश्की म्हणते, नाही आहे मंजिरी, अजिबात चालणार नाही आहे, तुला डान्स करावा लागणार म्हणजे लागणार, चल ये बरं इथे. तेव्हा सगळेजण मंजिरीला आग्रह करत असतात, पण मंजिरी काही कुणाचं ऐकायला तयार नसते. रुचितासुद्धा म्हणत्या, नाही आहे मंजिरी, तू बाळाची मावशी आहेस की नाही, तुला आधी डान्स करावा लागणारच आहे. त्याच्यानंतरला इथे मंजिरी म्हणते, नाही रुचिता, तू डान्स कर बरं, तू बाळाची आई आहेस की नाही, तू डान्स कर. तेव्हा रुचिता म्हणते, नाही नाही, मी नाही, आणि मी कुणाचं काही ऐकणारसुद्धा नाही आहे. मंजिरी, तुला डान्स करावा लागणार म्हणजे लागणार, सुरुवात तर तुझ्यापासूनच झाली पाहिजे. तेव्हा इश्कीसुद्धा हेच म्हणते की हां मंजिरी, सुरुवात तुझ्यापासून झाली पाहिजे, मग आम्ही सगळेजण बरोबर इथे डान्स करू. तेव्हा इथे मंजिरी नाही नाही म्हणत असते, पण राया म्हणतो की हे मिस फायर, अगं सगळेजण इतके बोलत आहेत तर कर ना डान्स, एवढा भाव कशाला खातेस, चल आता डान्स कर बरं. तेव्हा इथे रायाला मंजिरी म्हणत असते, राया तू पण ऐकणार नाहीसा. तेव्हा इकडे राया म्हणतो, कर ना डान्स कर. तेव्हा इकडे मंजिरी सगळेजण इतके आग्रह करत असतात, त्याच्यामुळे डान्स करायला होकार देते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे उमाने विचारलेलं असतं की सांगा ना, तुम्ही कुठल्या औषधाबद्दल बोलत होता, कुणाला औषध देताय. तेव्हा इकडे संग्राम गप्प राहिल्यामुळे आता पुन्हा जय घोरपडे म्हणतो, बघा अरे मी तुला सांगितलंय ना रे बाबा, अरे जिजींना सगळं काही सांगून टाक, जिजींपासून कुठलीही गोष्ट लपून राहत नाही, तू नको लपून ठेवूस, सांग ना जिजींना तू कसलं औषध घेतोयस, हे जिजींना कळायला नको का. तेव्हा इकडे आता दवा दफ्तर म्हणजे संग्राम गप्पच राहिलेला असतो, त्याला काय बोलावं काही कळतच नसतं, कारण इथे जे औषध त्याने जयला दिलेलं असतं ते औषध जय दुसरं तिसरं कुणाला नाही, मंजिराला ते औषध देत असतो. त्याच्यामुळे दवा दफ्तर खूपच जास्त घाबरलेला असतो. त्यामुळे जिजीला आता आपलं खरं रूप कळतंय की काय याची भीती त्याला वाटत असते. पण जय घोरपडे सगळं काही सांभाळून घेतो. जय म्हणत असतो की जीजी, अहो तुमच्या जावयाला आहे ना जरासं डायबिटीस आहे, डायबिटीस असल्यामुळे त्यांना ते औषध खावं लागतं आणि त्याबद्दल कुणाला काही कळू नये म्हणून ते सगळ्यापासून ही गोष्ट लपवत आहेत. तेव्हा जीजी म्हणते, मग आपल्या रुचिताला माहिती आहे की नाही. तेव्हा संग्राम म्हणतो, नाही ना रुचिताला माहिती नाही आहे आणि तुम्ही सांगूसुद्धा नका, नाहीतर ती काळजी करत राहील ना म्हणून म्हणतोय. तर इकडे रुचिता आलेली असते आणि ती म्हणते की चला सगळेजण आता डान्स करतायत, तुम्हीसुद्धा चला ना. आणि ती जय संग्राम जीजी या लोकांना रुचिता बोलवायला आलेली असते. त्याच्यामुळे आता संग्राम घाबरलेला असतो, पण रुचिता बरोबर तो निघून जातो. तर जीजींना सांगण्यात आलेलं असतं की ते औषध डायबिटीजचं आहे आणि ते संग्रामचंच आहे. त्याच्यामुळे इथे आता जीजींना त्याच्यावरती विश्वास ठेवावासा वाटतो. त्यानंतर सगळेजण बाहेर येतात. मंजिरी खूपच जास्त छान असा डान्स करत असते. तेव्हा राया मनामध्ये म्हणतो की मिस फायर, तुझ्या चेहऱ्यावरती हे हसू आणि आनंद बघण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, तू फक्त नेहमी आनंदी राहायला हवंयस, बाकी आम्हाला काही नको. त्यानंतरला तुझी तब्येतसुद्धा लवकरात लवकर बरी व्हायला हवी आहे. तर इकडे जय घोरपडे म्हणत असतो की मंजिरी, तू किती छान डान्स करतेस गं, पण आता हे कायमचं असं राहणार नाही आहे, कारण का चौथी पुडीसुद्धा तुझ्या पोटात गेलेली आहे आणि आता लवकरच तुझा खेळ खल्लास होणार आहे, तू लवकरच ढगास जाणार आहेस देवाकडे, असं इथे आता जय घोरपडे म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राया स्वप्न बघतो की तो इकडे मंजिरी बरोबर छान असा डान्स करतोय. मंजिरी बरोबर डान्स करत असताना इकडे आता व्यवस्थित डान्स स्टेप चालू असतात आणि मंजिरीसुद्धा आनंदी असते आणि रायासुद्धा. सगळेजण डान्स बघतायत, राया खूप खुश आहे, मंजिरी तिचा डान्स अगदी व्यवस्थितरित्या करते. त्याच्यामुळे मंजिरी आणि राया एकत्र येऊन एवढा सुंदर डान्स करतायत हे बघून आता खूपच जास्त रायाला आनंद होत असतो. त्याने बघितलेलं हे स्वप्न असतं. तर इकडे राया डान्स करत असताना त्याने मंजिरीला आपल्या स्वप्नातच उचलून वगैरे घेतलेलं असतं आणि इतक्या छान पद्धतीने सुंदर असा डान्स त्यांचा चालू असतो. तर हे जे एकत्र डान्स करत असतात ते काही खरोखर राया मंजिरी एकत्र डान्स करत नसतात. रायाने हे बघितलेलं स्वप्न असतं, त्याच्या स्वप्नामध्ये तो मंजिरीबरोबर डान्स करतोय असं त्याने बघितलेलं असतं.
तेव्हा इकडे रायाचं लक्ष जयकडे जातं. तेव्हा जय घोरपडे आता रायाला खुणवतो आणि म्हणतो की आता धमाका होणार आणि धमाका आता होणारच असतो. सगळेजण इथे आता मंजिरीचा डान्स बघून खुश होतात. इश्कीसुद्धा टाळ्या वाजवते. सगळेजण डान्स करत असतात. सगळं काही व्यवस्थित चालू असतं प्रेक्षकांनो. आणि त्याच्यामध्येच काय, इथे मंजिरी इतकी आनंदात असते. तिला माहितीसुद्धा नसतं की थोड्या वेळात तिच्याबरोबर काय घडणार आहे. तिला चक्कर येणार असते. ती आजारी पडणार असते. याबद्दल मंजिरीला काही माहिती नसतं. त्याचबरोबर इथे जयने आता चौथी पुडी तिला कशीबशी करून दिलेलीच असते. पण आता ती पुडी त्याने कशी दिली आहे ते कुणालाही माहिती नसतं. तिच्या पोटामध्ये ते औषध गेलेलं असतं आणि त्यामुळे इथे मंजिरीची तब्येत पुन्हा एकदा बिघडलेली असते. ती गोल फिरत असताना तिला चक्कर येते आणि ती जमिनीवरती कोसळते प्रेक्षकांनो. तेव्हा इकडे राया तिला पकडतो आणि म्हणत असतो की मिस फायर, काय होतंय तुला? तुला काय होतंय मिस फायर? तेव्हा इकडे तिला चक्कर आल्यामुळे ती काही बोलत नसते. त्यानंतरला इकडे जय म्हणत असतो की चला, माझं काम झालेलं आहे. मी जे औषध मंजिरीला दिलं आहे चौथी पुडी, त्याने आता काम करायला सुरुवात केली आहे. मंजिरी, आता तुला कुणीही वाचू शकत नाही आहे. आता तुझा खेळ संपला. इकडे मंजिरीला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो. मिस फायर, काय होतं आहे? घरातले सगळेजण तिच्या काळजीने तिला विचारत असतात की काय होते मंजिरी. तेवढ्यातच राया तिला उचलतो आणि हॉस्पिटलला घेऊन जायची तयारी करतो. हॉस्पिटलमध्ये राया तिला पोचलेला असतो घेऊन. त्याच्यानंतर तिला ट्रॉलीवरती ठेवली जाते. वॉर्डमध्ये आणली जाते. तेव्हा इथे राया म्हणत असतो की डॉक्टर, लवकर तुम्ही मिस फायरला चेक करा. तिला काय होते ते बघा. तिला चक्कर आली आणि ती जमिनीवरती कोसळली. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही सगळेजण शांत व्हा. तुम्ही सगळेजण एकदम बोलू नका. एकाने सांगा की नक्की त्यांना काय झालंय ते. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की घरामध्ये कार्यक्रम चालू होता म्हणून मिस फायर छान असा डान्स करत होती आणि तेवढ्यातच तिला चक्कर आली आणि ती जमिनीवरती कोसळली. तेव्हा डॉक्टर इथे मंजिरीला चेक करत असतात. चेक करत असताना ती पूर्णपणे बेशुद्ध तर झालेलीच असते. तेव्हा सिस्टर म्हणत असतात की सलाईन लावण्यासाठी डॉक्टर, यांचे पल्स हाती लागतच नाही आहेत. आता पल्स सापडत नाही आहेत असं म्हणाल्यानंतर सगळेजण टेन्शनमध्ये येतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, एक मिनिट, तुम्ही सगळेजण आता शांत व्हा. आम्हाला त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या करू द्या. तेव्हा इकडे डॉक्टरांनी आता तिच्या तोंडाला इथे ऑक्सिजन मास्कसुद्धा लावलेला असतो. मंजिरीची आई म्हणजे जीजी, रुचिता सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण ती अजिबातच शुद्धीवरती येत नसते. पूर्णपणे मंजिरी बेशुद्ध झालेली असते. त्यामुळे इथे सगळेजण आता मंजिरी मंजिरी अशी हाका मारत असतात. तेव्हा राया तर पूर्णपणे मिस फायर, काय होतंय तुला, असं सुद्धा म्हणतो आणि रडायला सुद्धा सुरुवात करतो. जो राया कुणालाही घाबरत नाही, जो राया सहजासहजी रडत नाही. इथे मंजिरी आजारी झाल्यानंतर तो राया आता खूपच जास्त रडत असतो. शशिकलाला कळलं असतं की या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी जयचाच हात आहे आणि या सगळ्याच्या मागे जय घोरपडे याचाच हात असतो. रुचिता म्हणत असते की मंजिरी, उठ ना, डोळे उघड ना, काय होतंय तुला? मंजिरी, आमच्याकडे बघ ना. आणि इथे आता बाळाला घरीच ठेवून सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. रुचिता तर खूपच जास्त रडत असते. कारण रुचिता आणि मंजिरी या दोघीजणी खूपच जास्त छान बहिणी असतात. दोघीजणी एकमेकींजवळ अगदी सख्या बहिणींप्रमाणे राहत असतात. रुचिताने आपल्या आईला सुद्धा लांब लोटलेलं असतं. का तर मंजिरी तिची जवळची बहीण तिला वाटत असते म्हणून आणि ती खरी असते म्हणून. तेव्हा तिची तब्येत बिघडल्यामुळे रुचिता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. आता मंजिरीचे पल्स सापडत नाही आहेत. करायचं तर करायचं काय? तिला सलाईनसुद्धा लावता येत नसतं. मामासुद्धा रडायला लागलेले असतात. मंजिरीला बरं करण्यासाठी इतके प्रयत्न केलेले असतात पण तरीसुद्धा मंजिरीचा आजार काही सापडत नाही. नक्की रिपोर्ट्समध्ये काही कळतच नाही की तिला काय होतंय ते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, हे बघा, आम्ही काही करू शकत नाही. त्यांचे पल्स सापडतच नाही आहेत आणि हे बघा, आता ह्या ऑक्सिजनचा सुद्धा काही उपयोग होणार नाही आहे. तेव्हा इकडे आता डॉक्टरांनी शब्द दिलेला असतो की मंजिरी काही जगणार नाही आहे. तेव्हा इथे रायाला खूपच जास्त राग येतो. राया म्हणत असतो की डॉक्टर, तुम्ही आताच्या आता काहीतरी करा आणि तिला बरं करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मी काय करू आता? हे बघा, त्या नाही बऱ्या होऊ शकत. त्यानंतरला इकडे राया बाजूला जे डॉक्टर उभे असतात त्यांची मान पकडतात आणि मारण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, हे बघा, यांचा जीव महत्त्वाचा असेल ना तर तुम्ही मिस फायरला बरं कराल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, राया, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही एखाद्यावरती जबरदस्ती नाही करू शकत आणि त्यांना धमकी पण नाही देऊ शकत आणि स्पेशली डॉक्टरांना
आम्ही आमचं काम करतोय ना. तेव्हा राया म्हणतो, मी काही करेन, आधी तुम्ही तिच्यावरती ट्रीटमेंट करा, बरं करण्यासाठी प्रयत्न करा, काही झालं तरीसुद्धा तिचा जीव परत आला पाहिजे. तरी ते मंजिरी जिवंतच नाही आहे असं सांगितल्यानंतर सगळे घरातले लोक आता जोरजोरात रडायला लागतात. मंजिरीचा जीव गेलेला असतो. त्यानंतरला इथे आता दुसऱ्या डॉक्टरांना राया मारू शकतो ही भीती आता सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच इथे आता डॉक्टर तिला शॉक देण्याचं ठरवतात. मंजिरीला शॉक देत असतात. तेव्हा इथे शॉक दिल्यानंतरसुद्धा तिचा जीव काही परत येत नाही. तेव्हा राया म्हणत असतो की हे देवा, राया, अरे मंजिरी तुझी एवढी पूजा करते ना, कुठे आहेस तू? आज तिचा जीव चाललाय आणि तू तिची साथ देणार नाही आहेस का? राया, अरे देवा, आता तरी आम्हाला लक्ष दे, आमच्याकडे लक्ष दे आणि तुझा आशीर्वाद मिस फायरला दे. त्यानंतरला इथे रायाचा आशीर्वाद मंजिरीला मिळालेला असतो आणि मंजिरीचा जीव लगेचच परत आलेला असतो. तेव्हा इथे राया म्हणतो की थँक्यू देवा, मी तुझा खूप खूप आभारी आहे की मिस फायरचा जीव परत आला. तुझा आशीर्वाद आमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतरला इकडे देवाचे सुद्धा राया आभार मानत असतो, देवाला थँक्यू म्हणत असतो. तर इकडे सगळेजण खूपच जास्त खुश असतात की मंजिरीचा जीव परत आलेला असतो. तिचे पल्स हे आता सापडलेले असतात आणि तिला ऑक्सिजन लावण्यात येतो कारण तिचा जीव परत आलेला असतो. ती जिवंत जणू काही झालेली असते, परत तिला जीवदान मिळालेलं असतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तिचा जीव परत आल्यानंतर सगळे आनंदात असतात. मात्र शशिकला हिचा चेहरा उतरलेला असतो, जणू काही शशिकला मंजिरीच्या मरणाचीच वाट बघत असते की काय. त्यानंतरला इकडे आता उमा म्हणत असते की माझ्या मुलीच्या मागे हे काय लागलंय, का सतत तिला असा त्रास होत असतो, तिची तब्येत बिघडत असते, तिने काय कुणाचं वाईट केलंय, माझ्या मंजिरीच्या वाईटावरती कोण उठलंय, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा जय म्हणत असतो, हे बघा जीजी, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. आता बघताय ना तुम्ही, आता आपली मंजिरी एकदम व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही आता अजिबात रडू नका. मंजिरीला काय नाही होणार. तिचा जीवसुद्धा परत आलाय की नाही, तिला नवीन जीवनदान मिळाले असं इकडे आता जय घोरपडे म्हणत असतो. काही नाही होणार मंजिरीला, तुम्ही नका काळजी करू. आपण सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट जे असेल ना, ती आपण आपल्या मंजिरीला देणार आहोत. बरं वाटणार आहे तिला. तेव्हा इकडे आता दवा दफ्तर म्हणजे संग्राम म्हणत असतो की काही झालं ना तरीसुद्धा ह्या जय घोरपडेने मंजिरीला औषध दिलेलं आहे हे नक्की, पण हा असं का करतोय, नक्की याची आणि मंजिरीची इतकी काय दुश्मनी आहे की मंजिरीला तो मारण्यापर्यंत विचार करतोय आणि तिला हे पुड्यांमधलं औषध देतोय. काही झालं असलं तरीसुद्धा चौथी पुडीसुद्धा याने मंजिरीला दिली असं वाटतंय. तेव्हा शशिकला म्हणत असते, पण असं काय झालं ना अचानक, इकडे जिवंत मुलगी लगेचच चक्कर येऊन खाली पडली आणि तिचा जीवसुद्धा गेला होता आणि आता काय, तर पुन्हा ती जिवंतसुद्धा झाली. हा कसला आजार आहे, खरंच आम्हाला काही कळतच नाही आहे. तेव्हा इथे सगळेजण आता वाकून टोकून मंजिरीला बघत असतात. तर इथे जय घोरपडेला वाटत असतं की मंजिरीचा जीव काही परत येणारच नाही आहे. पण इथे रायाने आता खूपच जास्त डॉक्टरांना प्रेशराईज केलेलं असतं आणि तिला बेस्ट ट्रीटमेंट द्यायला सांगितलेली असते. आणि इथे प्रेक्षकांनो, रायाच्या दबावामुळे का होईना पण मंजिरीचा जीव परत आलेला असतो. तेव्हा इथे जय घोरपडे आता मागे वळून तो बघत असतो संग्रामकडे की बघ, तू काही बोलायचं नाही, मंजिरीचा जीव घेण्याचा प्रयत्न मीच करतोय, पण घरातल्या लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, तेव्हा तो कुणालाही काहीच सांगायचं नाही आहे. तेव्हा इकडे जेव्हा जय घोरपडे मागे वळून संग्रामकडे बघतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा संग्रामला खूप जास्त राग येतो. तो म्हणत असतो, काही झालं तरीसुद्धा मंजिरीला मी आता या माणसाला औषध देणार नाही आहे. जय घोरपडे मंजिरीला औषध देतोय हे सत्य मी आता घरातल्या सर्व लोकांना सांगून टाकेन, कारण मला घरातल्या लोकांचा कुणाचाही जीव घ्यायचा नाही आहे. त्यानंतरला इकडे शशिकलाला खूपच जास्त वाईट वाटत असतं की इथे मंजिरीला शुद्ध आलेली असते, ती बरी झालेली असते, कारण तिला मंजिरीचा खूप जास्त राग येत असल्यामुळे ती वाट बघत असते की जय घोरपडेने जरी मंजिरीचा जीव घेतला तरीसुद्धा तिला काही फरक पडणार नसतो. पण इथे रायाला, तिच्या नानांना, निखिलला आणि उमाला, रुचिताला खूपच जास्त फरक पडणार असतो आणि इश्कीला सुद्धा. त्याचबरोबर इथे जय घोरपडे म्हणत असतो की बघितलंस ना, आता त्या मंजिरीला चौथी पुडीसुद्धा दिलेली आहे. एकदा का पाचवी पुडी दिली की ही मंजिरी जिवंत राहणार नाही, लवकरच ती ढगामध्ये निघून जाईल आणि कुणाला काही कळणार सुद्धा नाही. दवा दफ्तर, अरे काय काम करतोयस तू, कुणाला कळणार पण नाही की तू दिलेल्या औषधामुळे मंजिरीचा जीव गेलाय ते.
तेव्हा इकडे आता संग्राम म्हणत असतो की काही झालं ना तरी मंजिरीला मी मरू नाही देणार, कारण त्याच्यावरती कुठलं औषध द्यायचं ते मला बरोबर माहिती आहे. तेव्हा मी घरच्या लोकांना सांगेन की तू मंजिरीला ते औषध देतोयस म्हणून. तेव्हा इकडे आता दवा दफ्तर हा जय घोरपडेला धक्का देतो आणि हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तेव्हा तो इकडे उमाला सुद्धा फोन करून सांगत असतो की मंजिरीला जो औषध देतोय तो जय घोरपडे आहे. पण इथे उमाला व्यवस्थित आवाजच येत नाही आणि संग्राम हे सगळं आता रायाला सांगायला आलेला असतो. तेवढ्यातच तिथे जय घोरपडेची माणसं येतात आणि संग्रामला बेशुद्ध करतात आणि त्याला बेशुद्ध करून घेऊन जात असतात. तेवढ्यातच इथे आता रायाचं लक्ष येतं आणि राया म्हणतो, कोण आहात रे तुम्ही, थांबा 1 मिनटं. तेव्हा इथे राया त्या माणसांना बघतो. तेव्हा ते दोघे खूपच जास्त घाबरतात.